नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूपच मस्त असा नाश्ता बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी 1 कप रवा घेतला आहे, जो उपम्यासाठी आपण जाड रवा वापरतो तो घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये पाऊण कप दही घालायचं आहे. थोडंसं कमी आंबट असलेलं दही इथे मी घेतलं आहे. आता यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे. तर त्याच दह्याच्या कपामध्ये मी अर्धा कप पाणी घेतलं आहे. अर्धा कप पाणी घातल्यानंतर हे एकजीव करून घ्यायचं आहे. हे घट्ट आहे, तर यामध्ये आणखी मी पाव कप पाणी घातलं. तर आत्तापर्यंत यामध्ये मी पाऊण कप पाणी घातलं आहे. एकत्र करून घेऊया. हे व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे यामधला जो रवा आहे तो छान फुलेल. रवा फुलतोय तोपर्यंत आपण यामध्ये घालण्यासाठी भाज्या परतून घेऊया. तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा इथे मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे. यानंतर इथे बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची तेलावरती थोडीशी इथे परतून घेते. आता इथे 1 चमचा चण्याची डाळ घालायची आहे. कच्ची चण्याची डाळ आहे. यानंतर 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे. या दोन्ही डाळी आता किंचित त्याचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. डाळी इथे 2 मिनिट परतल्यानंतर यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. तर इथे मी भाज्या चिरून घेतल्यात. बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे. यानंतर कांदा घेतला आहे. याबरोबरच गाजर आणि शिमला मिरची घेतले. तर या सगळ्या भाज्या यामध्ये घालूया आणि आता या भाज्या सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्यात. याबरोबरच तुम्ही यामध्ये स्वीटकॉर्नसुद्धा घालू शकता. तर ह्या भाज्या छान परतल्यात मी. आता हे जे आपण पीठ झाकून ठेवलं होतं ते पाहूया. तर हा रवा आता छान फुलला आहे आणि आधीपेक्षा घट्ट झाला आहे. तर यामध्ये आता आणखी थोडंसं पाणी आपल्याला घालावं लागेल. तर इथे मी आणखी पाव कप पाणी घालते. तर यामध्ये आतापर्यंत मला 1 कप पाणी लागलं आहे. आता ह्या भाज्या ज्या आपण परतून ठेवल्या होत्या त्या सगळ्या यामध्ये घालूया. यानंतर इथे चवीप्रमाणे मी मीठ घातलं आहे. सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. याआधी यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. हे सगळं आता मिक्स करून घेऊया. तर हे सगळं मी असं एकजीव करून घेतलं. हे आता बाजूला ठेवूया आणि मस्त अशी चटणी बनवून घेऊया. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप भाजलेली चण्याची डाळ घेतली आहे. यानंतर पाव कप यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे. यानंतर इथे हिरव्या मिरच्या घातल्यात. थोडंसं आलं घालायचं आहे यामध्ये. यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि थोडीशी इथे कोथिंबीर घालायची आहे. आता गरजेप्रमाणे पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. चटणी वाटून घेतली. आता यावरती फोडणी घालायची आहे. तर इथे मी तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, थोडासा कढीपत्ता आणि 1 लाल मिरची घातली आणि ही मस्त अशी फोडणी चटणीवर घालायची आहे. तर ही अशी खमंग अशी आपली चटणी तयार आहे. तर आता पुढची कृती करूया. तर इथे मी 2 प्लेट्स घेतल्यात. याला आता तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. आज आपण प्लेट इडली बनवणार आहोत, तर त्यासाठी या प्लेट्स ग्रीस करून घेते. आता जे आपलं रव्याचं मिश्रण तयार होतं त्यामध्ये 1 चमचा मी इनो फ्रूट सॉल्ट घातलं आहे. त्याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पीठ मी जे आपण प्लेट्स ग्रीस करून ठेवले होते त्यामध्ये 1-1 चमचा पीठ घालायचं आहे. तर इथे कढईमध्ये मी पाणी गरम करून घेतलं आहे. त्यावरती एक स्टँड ठेवला आहे आणि त्यावरती एक प्लेट ठेवले. त्यामध्ये या आपल्या ज्या पीठ भरलेल्या ज्या प्लेट्स आहेत त्या ठेवायच्यात आणि झाकून ठेवायच्यात. आता या इडल्या आपल्याला 7 ते 8 मिनटं वाफवून घ्यायच्यात मध्यम फ्लेमवरती. तर इथे पहा, इडल्या मस्त वाफवून झाल्यात. या आता थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर या इडल्या आपल्याला अशा काढून घ्यायच्या आहेत. पाहू शकता अगदी मस्त दिसतात. यामध्ये जे आपण भाज्या टाकल्या त्यामुळे खूपच दिसायला छान दिसतात आणि अगदी चवीलासुद्धा मस्त होतात. याबरोबरच आपण जी चटणी बनवली तीसुद्धा अगदी मस्त लागते या इडल्यांबरोबर. तर ही आपली प्लेट इडली तयार आहे. अगदी जाळीदार आणि पौष्टिक अशी इडली तयार होते आणि
ही इडली बनवायला खूपच कमी वेळ लागतो, अगदी झटपट ही इडली तयार होते. तर तुम्ही नाश्त्यासाठी ही इडली बनवू शकता. तर आजची ही प्लेट इडलीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.